नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTIचं जे प्रेफरन्स लिंक वगैरे आहे, संस्था निवड जी प्रोसेस आहे तर ती सुरू झालेली आहे. तर त्याची एक नवीन अपडेट आलेली आहे. तर ती संपूर्ण अपडेट जी आहे तर ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी आपण TRTIच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट केलेलं आहे आणि एक या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे आपल्याला. एक नवीन अपडेट आलेली आहे, प्रशिक्षण संस्था निवडीकरिता विकल्प पोर्टल उपलब्ध करून देण्याबाबत. तर तुम्ही या ठिकाणी सिम्पली या ठिकाणी आपण जसे ओके करणार, आपल्याला या ठिकाणी एक नवीन सूचना दिलेली आहे आणि या सूचनेवर आपण जसे ओके करणार, आपल्याला अशा प्रकारची जी PDF आहे तर ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी आपण डेट आहे तर ती पाहू शकतो, 13 फेब्रुवारी 2026 आहे आणि महत्त्वाची जी सूचना आहे 2025-26साठी स्पर्धा परीक्षांसाठी जी CET टेस्ट झालेली होती तर त्यांच्यात UPSC असेल, MPSC असेल, त्यामध्ये PSI, STI, ASO आणि TET, IBPS, SSC, तर अशा पोलीस भरती, LIC, तर अशा प्रकारच्या ज्या एक्झाम झालेल्या होत्या तर त्यांचे त्या ठिकाणी जी संस्था निवड आहे तर त्यासाठी या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, प्रशिक्षण संस्था निवडीकरिता विकल्प लिंक उपलब्ध करून देण्याबाबत. तर आपल्याला जे संस्था निवडीकरिता जी लिंक आहे तर ती त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर ज्यांची मेरिट लिस्टमध्ये नाव आलेले आहे किंवा वेटिंग लिस्टमध्ये आलेलं आहे तर त्यांच्यासाठी त्या ठिकाणी आपण MPSC, UPSC आणि SSC, TET, तर अशा प्रकारच्या ज्या एक्झाम दिलेल्या आहेत तर त्यांच्यासाठी आपल्याला जी संस्था निवड आहे तर त्याची जी लिंक आहे तर ती या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यासाठी आपल्याला 16 फेब्रुवारीपासून ते 22 फेब्रुवारीपर्यंत आपल्याला 12 वाजेपर्यंत जी लिंक आहे तर ती उपलब्ध असणार आहे आणि त्या ठिकाणी जी प्रेफरन्स आहे तर ते आपल्याला देता येणार आहे. आणि त्यानंतर जे कॅन्डिडेट लॉगिन आहे तर त्यामध्ये आपल्याला जो युजरनेम होता आपला ईमेल ID, तर तोच ईमेल ID आपल्याला युजरनेम म्हणून एंटर करायचा आहे आणि पासवर्ड जो आहे तर तो आपला जो जन्मतारीख असणार आहे तर ते अशा फॉर्मॅटमध्ये आपल्याला पहिला जन्मवर्ष, नंतर महिना आणि नंतर दिवस, अशा प्रकारे जी जन्मतारीख आहे तर ती आपल्याला एंटर करून लॉग इन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, एकाहून अधिक स्पर्धा परीक्षांमध्ये पात्र ठरले असेल तर त्यासाठी आपल्याला फक्त केवळ एकाच योजनेची जी लाभ आहे तर ती आपल्याला त्या ठिकाणी घेता येणार आहे किंवा निवड करण्याची आवश्यकता असणार आहे. त्यानंतर आपल्याला जे OTP वगैरे असणार तर ते OTP वगैरे व्हेरीफाय करून जी प्रेफरन्स आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी सबमिट करून कन्फर्म करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रेफरन्स लिंक म्हणजेच एक्नॉलेजमेंट रिसिप्ट मिळणार आहे. तर ते आपल्याला त्या ठिकाणी झेरॉक्स वगैरे करायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, जर आपल्याला काही प्रॉब्लेम असेल तर सपोर्ट सिस्टीममध्ये राईस तिकीट म्हणून आपण जेव्हा लॉग इन करणार तर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी एक ऑप्शन आहे तर तो मिळणार आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपले जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे असणार आहे तर त्यामध्ये जर काही चुकीचे आढळल्यास आपल्याला त्या ठिकाणी आपला जो ॲडमिशन वगैरे आहे तर ते त्या ठिकाणी रद्द होणार आहे किंवा कॅन्सल होऊ शकणार आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो तर या ठिकाणी आपण पाहू शकतो, उमेदवाराने ज्या योजनेसाठी प्रवेश घेतला आहे तर त्या योजनेचा जितका कालावधी आहे तर त्या कालावधीचा प्रशिक्षण कार्यक्रम हा उमेदवाराला पूर्ण करणे बंधनकारक आहे. तर आपण पोलीस भरतीसाठी असेल तर आपल्याला 6 महिने असेल किंवा दुसरा जो कोर्स असेल तर त्यांच्यामध्ये आपण CET एक्झाम आपण दिली असेल तर त्यांच्यासाठी जो वेळ आहे म्हणजे जेवढे महिने आपल्याला शिक्षण देणार आहे तर तेवढे आपल्याला त्या ठिकाणी बंधनकारकच असणार आहे. आणि त्यानंतर जे डॉक्युमेंट वगैरे आहे तर ते आपल्याला ऑनलाईन अपलोड केले असेल तर तेच त्या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो, एकाच योजनेची आपल्याला आपण सांगितलेलं आहे की एकापेक्षा जास्त ज्या एक्झाम्स आहेत तर त्या क्वालिफाय होतात बाकीचे विद्यार्थी, तर त्यांच्यासाठी त्या ठिकाणी एकच योजना जी आहे तर ती त्या ठिकाणी आपल्याला निवडायला लागणार आहे. आणि त्यानंतर आपण जी संस्था निवड करणार आहे तर ती कोणत्याही परिस्थितीमध्ये बदलून त्या ठिकाणी मिळणार नाही. आणि जे वेटिंग लिस्टमध्ये असणार तर त्यांच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी जर ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले आहे आणि ते जर त्या ठिकाणी प्रेझेंट राहू शकले नाही तर ते वेटिंग लिस्टच्या मुलांना त्या ठिकाणी चान्स जो आहे तर तो देण्यात येणार आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो, 7वा मुद्दा दिलेला आहे. या ठिकाणी आपण ज्या चढत्या क्रमाने जे लाभ आहे तर ते घेऊ शकतो. पहिला पोलीस भरतीचा जर आपण लाभ घेतला असेल तर नंतर आपण SSC, IBPS, TETसाठी त्या ठिकाणी जो फॉर्म आहे तर तो आपण अप्लाय करू शकणार आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो
तर या ठिकाणी आपण पाहू शकतो उमेदवाराने यापूर्वी ज्या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतला आहे त्याच प्रशिक्षण योजनेचा पुन्हा लाभ घेता येणार नाही. डबल त्या ठिकाणी आपल्याला पोलीस भरती असेल, SSC असेल तर त्यांच्यामध्ये आपल्याला जे डबल लाभ आहे तर ते घेता येणार नाही. त्यानंतर या ठिकाणी आपली जी DBT असते तर ती DBT मिळण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी 75% जी हजेरी आहे तर ती त्या ठिकाणी कंपल्सरी असते आणि त्यानुसारच आपली जी DBT असते तर ती आपल्या अकाउंटला रिसीव्ह होते. तर अशा प्रकारे जी अपडेट आहे तर ती आलेली आहे आणि त्यासाठी आपल्याला जे डॉक्युमेंट लागणार आहे तर ते डॉक्युमेंट या ठिकाणी आपल्याला जे जातीचा तर ते या ठिकाणी आपल्याला तर त्यानंतर आपल्याला जे डॉक्युमेंट लागणार आहे तर ते आपण या ठिकाणी पाहू शकतो. झेरॉक्स जे डॉक्युमेंट आहे तर ते लागणार आहे. जातीचा दाखला असेल, डोमिसाईल असेल, त्यानंतर जी व्हॅलिडिटी आहे तर ती 10वी-12वीचे सर्टिफिकेट आणि मार्कशीट, त्यानंतर ड्रायविंग लायसन असेल, जन्माचा दाखला असेल आणि आधार कार्ड आणि त्यानंतर आधार सीडिंग बँक अकाउंट असेल, त्यानंतर जे इन्कम सर्टिफिकेट वगैरे आहे तर ते त्या ठिकाणी लागणार आहे, फोटो वगैरे. तर अशा प्रकारे जी संपूर्ण माहिती आहे तर ती या ठिकाणी दिलेली आहे आणि जे प्रेफरन्स लिंक वगैरे आहे तर ते 16 तारखेपासून 22 तारखेपर्यंत असणार आहे. तर अशा पद्धतीची जी अपडेट आहे तर ती आलेली आहे. तर आय होप आपल्याला जी अपडेट आहे तर ती समजली असेल. थँक्यू.